बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। सुरुवातीला एक मोठी बातमी। एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेंना पोलिसांनी अखेर नागपुरात आणले। सुनीता जामगडेंची आज कसून चौकशी केली जाणार आहे। जामगडेनं हेरगिरी केली का, नागपुरातील संघ मुख्यालय, दीक्षाभूमी इत्यादी परिसरांची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली का, याचा तपास आज केला जाणार आहे। तर एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला पोलिसांनी अखेर नागपुरात आणलेला आहे। सुनीता जामगडेची आज कसून चौकशी केली जाणार आहे। जामगडेनं हेरगिरी केली का आणि नागपुरातील संघ मुख्यालय किंवा दीक्षाभूमी इत्यादी परिसरांची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली का, याचा तपास आज पोलिसांकडून केला जाणार आहे। सुनीता जामगडे हिला नागपुरात आणण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिवांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, एलओसी ओलांडून सुनीता जामगडे ही पाकिस्तानात गेली होती, अखेर तिला आता नागपुरात आणण्यात आलेला आहे। आज तिची चौकशी देखील होणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? खरं तर ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचे संबंध निर्माण झाले होते, त्यावेळी नागपुरातल्या सुनीता जामगडे हिने जे आहे ते एलओसी क्रॉस करून पाकिस्तानमध्ये जी आहे ती गेली होती। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार तिचं जे आहे ती गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानातील काही दोन धर्मगुरूंशी जी आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅटिंग होत होती आणि त्या चॅटिंगच्या माध्यमातून जी आहे ती सुनीता जामगडे हिनं जी आहे ती भारताची एलओसी क्रॉस करून पाकिस्तानमध्ये गेली होती आणि सुमारे 15 दिवस जी आहे ती पाकिस्तानमध्ये वास्तव्याला होती। सुनीता जामगडे नागपूरमधून येतात आणि याच नागपूरमध्ये जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे, दीक्षाभूमी सारख्या संवेदनशील जागा आहेत। त्यामुळे सुनीता जामगडे हिनं नागपुरातून संघ मुख्यालय आणि दीक्षाभूमीची रेकी करून जे आहेत ते नागपुरातले लोकेशन्स आणि फोटोग्राफ पाकिस्तानमध्ये पुरवले का, असा संशय देखील आता पोलिसांना आहे। त्यामुळे सुनीता जामगडेला ज्यावेळी पाकिस्तानच्या आर्मीने जे आहे ते भारताला सुपूर्द केलं आणि भारताला सुपूर्द केल्यानंतर नागपूर पोलिसांना जे आहे ते अमृतसरमधून सुनीता जामगडेचा ताबा घेतलेला आणि रात्री उशिरा तिला नागपूरमध्ये आणण्यात आलेलं। त्यामुळे आता नागपूर पोलिसांसमोर जे आहे ते सुनीता जामगडेनं नागपूरमधल्या लोकल जे संवेदनशील ठिकाण आहे त्यांची माहिती पाकिस्तानला पुरवली का, याची माहिती घेण्याचं जे आहे ते चॅलेंज असणार आहे। त्यामुळे नागपूर पोलीस आयुक्त, नागपूरचे उपायुक्त यांच्या माध्यमातून जे आहे ते सुनीता जामगडेची आज कसून चौकशी केली जाणार आहे आणि ती कुठल्या उद्देशानं पाकिस्तानमध्ये गेली होती, तिथं 15 दिवस तिनं पाकिस्तानमध्ये भारताची हेरगिरी केली का, या सगळ्या दृष्टीनं जो आहे तो तपास आज केला जाणार आहे। त्यामुळे आता या तपासातून नेमकी काय माहिती समोर येतं हे महत्वाचं असणार आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून आपले पाकिस्तान सोबतचे संबंध तणावाचे आणि त्यामुळे ही महिला सुनीता जामगडे तिथं जाऊन भारताची हेरगिरी करत होती का, याचा तपास होणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। ठीक आहे उदय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।